सर्व धम्मबांधवांना क्रांतीपूर्व जय भीम. मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की बुद्धांची जी शिकवण आहे तीच आपल्यासाठी सुखाचा खजिना आहे. तथागत बुद्धांच्या अमरवाणीचे संकलन प्रसिद्ध ग्रंथ धम्मपद यामध्ये केलेले आहे. अशा या अतिमहत्त्वाच्या ग्रंथामध्ये बुद्धवगो नामक प्रकरणात 183 क्रमांकाची गाथा आहे. या गाथेलाच धम्मपालन गाथा असेही म्हटले जाते. ही गाथा स्थवीर आनंद यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर आहे. तर अशा या आपल्या आजच्या भागामध्ये आपण बुद्धांची शिकवण म्हणजेच जो सुखाचा खजिना आहे त्याविषयी माहिती घेऊया. आजच्या आधुनिक युगात माणूस सुखाच्या मागे धावत आहे. स्वयंकेंद्रित झाला आहे, अहंकाराने भरलेला आहे. त्यामुळे आपोआपच माणूस सद्धम्मापासून दूर जाताना पाहायला मिळतोय. त्याचा परिणाम म्हणून दुराचार वाढलेला दिसून येतो. समाजामध्ये अंधश्रद्धेने माणूस कर्मकांडात गुंतलेला असल्याकारणाने त्याची अधोगतीकडे वाटचाल होऊन आर्थिक हानी होत आहे. आजही गुप्तधनासाठी नरबळी दिला जातोय. नागमणी प्राप्त करण्यासाठी हत्या केली जाते. सत्ता संपत्तीसाठी मारामारी चालू आहे. स्वतःला साधू संत म्हणविणारे व्यभिचारी व त्यांना पाठिंबा देणारे भक्तगण यांची मानसिकता म्हणजे अज्ञानच म्हणावे लागेल. या सर्व घटना दुःखदायक आहेत. तथागत बुद्धांनी माणसाला माणसासारखे जीवन जगण्यासाठी सदाचारयुक्त होता आले पाहिजे अशी शिकवण दिली. त्यासाठी पापमुक्त होऊन चित्ताचे शोधन करीत राहणे आणि पुण्यकर्माचा संचय करणे अर्थात पुण्यकर्म संपादन करणे या 3 गोष्टी मनुष्याला साध्य करता आल्या पाहिजे. या 3 गोष्टी मनुष्याला साध्य करता आल्या तर त्याचे जीवन सुखी होऊन त्याला सुखाचा खजिना सापडला असेच म्हणावे लागेल. म्हणून तथागत बुद्धांनी धम्म उपदेश करताना खालील गाथेमधून जणू सुखाच्या खजिन्याचा मार्ग सांगितला आहे. सब्ब पापस्य अकर्ण कुशलस्य उपसंपदा सच्चित्त परियोदपन एत बुद्धान शासन. तथागत बुद्धांच्या अमरवाणीचे संकलन प्रसिद्ध ग्रंथ धम्मपद यामध्ये केलेले आहे. समस्त बुद्धवाणीची किल्ली जणू धम्मपदामध्ये उपलब्ध असल्यामुळे बौद्धानुयायी या ग्रंथाला प्रमुख धम्मग्रंथ मानतात. अशा या अतिमहत्त्वाच्या ग्रंथामध्ये बुद्धवग्गो नामक प्रकरणात 183 क्रमांकाची गाथा आहे. या गाथेलाच धम्मपालन गाथा असेही म्हणतात. ही गाथा स्थवीर आनंद याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे. कुशलस्य उपसंपदा म्हणजे कुशल कर्माची निर्मिती करणे आणि त्याची राखण करणे. सच्चित्त परियोपदन म्हणजेच चित्ताचे शुद्धीकरण करणे, त्याला योग्य ते वळण लावणे. कोणतेही पाप किंवा अकुशल कर्म न करता मानव हिताच्या कुशल कर्माची संपदा संचित करणे आणि आपल्या चित्ताला सदैव परिशुद्ध करणे हीच बुद्धांची शिकवण आहे, जी संपूर्ण नीतिमत्तेवर आधारित आहे. अकुशल कर्माचे मूळ 3 गोष्टीत आहे. 1. राग लोभ आसक्ती. 2. द्वेष. 3. मोह अज्ञान. कुशल कर्माचे मूळ 3 गोष्टीत आहे. 1. निस्वार्थीपण किंवा अनासक्त राहणे म्हणजेच अलोभ. 2. प्रेम भावना अर्थात अद्वेष. 3. मोहापासून अलिप्त दूर राहणे यालाच अमोह म्हणतात. थोडक्यात राग द्वेष व मोह हे अकुशल कर्माचे उगमस्थान आहे. हिंसा, चोरी, अनैतिक लैंगिक संबंध, खोटे बोलणे, निंदाजनक व उद्धट बोलणे, मूर्ख बडबड ही अकुशल कर्म मनुष्याच्या जीवनात अनिष्ट निर्माण करून दुःखास कारणीभूत ठरतात. याउलट कुशल कर्म केल्याने माणसाचे व्यक्तिमत्व प्रभावी व सुंदर दिसते आणि तो ज्ञानसंपन्न होऊन सुखीच होतो. अकुशल कर्माचे विकार 10 प्रकारचे आहेत.
1. आसक्ती किंवा राग. 2. द्वेष. 3. मोह अज्ञान. 4. गर्विष्ठपणा. 5. तर्क वितर्क किंवा काल्पनिक विचार. 6. संशयवृत्ती. 7. मानसिक आळस. 8. बैचेनी. 9. निर्लज्जपणा. आणि 10. अजागृतता. थोडक्यात सांगायचे झाले तर काया वाचा मनाने केलेल्या कुशल व अकुशल कर्माचे फळ म्हणजेच त्याचा परिणाम होय. मनुष्य जीवनात मन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मन शुद्ध झाले तरच सर्वोच्च सुखाचा लाभ होतो. त्यासाठी ध्यान साधना करण्याची गरज आहे. साधनेसाठी शीलाची गरज आहे. जर काया वाचा मन निर्मळ असेल तरच शांती मिळेल. सहनशीलता येते, सहिष्णुता निर्माण होते. मनाची चंचलता आणि द्वेष काढल्याने सदाचार वृद्धिंगत होतो. त्यालाच तप असेही म्हणतात. तपस्वी साधकाच्या मनात करुणा निर्माण होते. करुणा ही मैत्रीपूर्व भावना हवी आणि ती मिळाली की एक प्रकारे शांतीचं तेज प्राप्त होते. त्यातच माणुसकीचा सद्धम्म निर्माण होतो आणि खऱ्या ज्ञानप्राप्तीचा मार्ग सापडतो, जो सर्वांना सुखकारक हितकारक ठरतो. त्यामुळे वाईट विचारांऐवजी जे चांगले सुंदर आहे ते शोधण्यास माणसाला मदत होते. तथागत बुद्धाने सांगितल्याप्रमाणे मनुष्याच्या दुःखाचे मूळ कारण तृष्णा हे असल्यामुळे माणसाची कामपूर्ती कधीच होत नाही. परिणामस्वरूप आजही समाजाच्या सर्व स्तरावर भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. लैंगिक अत्याचार, बलात्कार, हुंडाबळी हे सर्व माणसाच्या मनातील तृष्णामुळेच घडत आहे. तथागत बुद्धांनी मनुष्य जीवनाला सर्वोच्च स्थान दिलेले आहे. म्हणून मनुष्याला मनुष्यासारखे जगता आले पाहिजे, हीच शिकवण दिली आहे. परंतु आजचे चित्र अगदी त्याच्या उलट दिसते. येथे जातीयता महत्त्वाची मानली जाते आणि धर्माच्या नावाखाली इतरांना हीन दर्जाची वागणूक देत माणसात विष पेरण्यातच लोक धन्यता मानतात. कर्मकांड हाच सनातन धर्म आहे हेच लोकांच्या मनावर बिंबवली जात आहे. त्यामुळे उच्च नीचतेची भावना माणसामध्ये अधिकाधिक दृढ होऊन माणुसकीला कलंकित करणाऱ्या घटना दररोज वर्तमानपत्रातून, दूरदर्शन वृत्तवाहिन्यांद्वारा आपल्यास पाहायला व ऐकायला मिळतात. त्यावरून आजच्या परिस्थितीचा एकंदरीत विचार करता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपार कष्ट घेऊन भारतीय घटनेद्वारे बहाल केलेले व्यक्तिस्वातंत्र्य, मानवाधिकार, सामाजिक समता, बंधुभाव, न्याय या संकल्पनाच हद्दपार होणार की काय याची भीती वाटायला लागली. लोकशाहीचा अतिशय महत्त्वाचा स्तंभ म्हणजे न्यायव्यवस्था अथवा न्यायालय. परंतु जात पंचायतीमुळे कित्येकांना सामाजिक बहिष्कार व अन्याय सहन करावा लागला आहे, हे कटू सत्य आहे. याचा कार्यकारण संबंध अर्थातच मानवी मनाशी आहे. अहंकार, अहमपणा, मी, माझे, सत्ता, वर्चस्वाची लालसा, धनतृष्णा, राग, लोभ, द्वेष, वासना या सर्वांचा परिपाक म्हणजे दुःख आणि फक्त दुःखच होय. म्हणूनच तथागत बुद्धाने प्रतिपादित केलेल्या आर्य अष्टांगिक मार्ग हाच दुःखमुक्तीचा एकमेव मार्ग आहे, हे अगत्याने सांगावेसे वाटते. त्यातूनच कुशल कर्माची उत्पत्ती निर्मिती होते. याचाच अर्थ नैतिकदृष्ट्या चांगले कर्म करण्याची चित्त प्रवृत्ती निर्माण होते. चेतनारहित, द्वेषरहित आणि आसक्तीविरहित मनाची अवस्था निर्माण होते. 4 परिश्रम करण्याचे ज्ञान प्राप्त होते. ते म्हणजे 1. जे विकार उत्पन्न झालेले नाहीत त्यांना उत्पन्न होऊ न देणे. 2. जे विकार उत्पन्न झाले आहेत त्यांना दूर करणे. 3. चांगल्या गोष्टी ज्या आपल्यात नसतील त्या प्राप्त करणे. आणि 4.
प्राप्त असलेल्या चांगल्या गोष्टी विकसित करणे, कुशल कर्मातूनच सुखाची प्राप्ती होते. असे शूर्प कर्म जे केल्याने पस्तावण्याची पाळी येत नाही, पश्चातापही होत नाही, ज्याचे फळ भोगून मन सुख, आनंद व प्रसन्नता अनुभवते, असे कर्म करणे कधीही चांगलेच असते, ज्यामुळे सुखद परिणाम भोगायला मिळतील. म्हणून प्रत्येकाने शुभ कार्य करावे. सुखी आणि आल्हाददायक मनाने कुठलेही कर्म करताना त्याच्या परिणामाची दूरदृष्टी ठेवणे अत्यावश्यक आहे. पेरलेल्या बीजाचे फळ प्राप्त करण्यासाठी निसर्ग नियमाप्रमाणे वेळ लागतो. जेव्हा फळ प्राप्तीची वेळ येते तेव्हा अनुभवाने चांगले वाईट कळते. त्याप्रमाणे बीज पेरीत राहावे. अकुशल कर्म हे लोभातून, मोहातून किंवा द्वेषातून निर्माण होते आणि ह्या सर्व विकारातून केलेल्या अकुशल कर्माचे फळ म्हणून न आवडणाऱ्या गोष्टीचा किंवा दुःखद गोष्टीचा जन्म होतो. याचाच दुसरा अर्थ अकुशल कर्मे दुःखद कर्मगती दुर्गतीकडे नेतात. ज्याप्रमाणे फुलांच्या राशीतून फुलांचे अनेक हार, माला गुंफल्या जातात, त्याप्रमाणे जन्माला आलेल्या प्रत्येकाने जीवनात फक्त कुशल कार्यच करावीत किंवा पुण्य संपादित करावे. त्याप्रमाणे जन्माला आलेल्या प्रत्येकाने जीवनात फक्त कुशल कार्यच करावीत आणि पुण्य संपादित करावे, ज्यामुळे त्याचे जीवन सफल होईल. त्यामुळे माणूस सदाचारी व शीलवान होतो. सज्जन म्हणून त्याची कीर्ती होते. फुलांचा सुगंध जाई जुई अथवा मोगऱ्याचा किंवा चंदनाचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहत नाही, परंतु सज्जन व शीलवान व्यक्तीच्या शीलाचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने तर वाहतोच, शिवाय तो सुगंध सर्वत्र दरवळतोही. जी व्यक्ती जीव हत्येपासून अलिप्त राहत असेल, चोरी करत नसेल म्हणजे दिल्याशिवाय कोणाचे घेत नसेल, कामवासनेपासून अलिप्त राहत असेल, खोटे असत्य बोलण्यापासून अलिप्त राहत असेल, कुठलीही नशा आणणारे पदार्थांचे सेवन करीत नसेल, म्हणजेच संपूर्णपणे पंचशिलाचे पालन करत असेल, भ्रष्टाचारापासून अलिप्त राहत असेल आणि उदार हस्ते खुल्या मनाने दान करीत असेल व सदाचाराचे जीवन जगत असेल, अशी व्यक्ती कोणीही व कोणत्याही प्रदेशातील असो, त्या व्यक्तीच्या कुशल कार्याचा, पुण्यकर्माचा सुगंध हा शीलाचा सुगंध सर्वश्रेष्ठ होय. यातून मनुष्याला एक सत्पुरुष बनण्याची प्रेरणा मिळते. प्रेम हे जीवनाचे रक्त आहे, तर शील हा जीवनाचा कणा आहे. शीला वाचून जीवन व्यर्थ समजावे. प्रेम हे जीवनामृत असे मानले जाते. शील व प्रेम हे दूध आणि साय याप्रमाणेच आहे. खऱ्या सुखाची प्राप्ती करायची असल्यास मेत्ता भावना शिकली पाहिजे. सर्व जीवांशी, मनुष्य प्राण्यांशी मैत्री ठेवणे म्हणजे साऱ्या विश्वातील चराचरावर प्रेम करणे. करुणा निर्माण झाल्यास स्वतःचा शील, समाधी व प्रज्ञेत स्थिर केल्यास निश्चितच दुःख मुक्त होता येते. त्यासाठी 10 प्रकारची पुण्यकर्म सतत तिरंगाई न करता करीत राहून त्याचा छंद लावून घेतल्यास जीवन सुखदायी होण्यास बळ प्राप्त होते. 10 प्रकारची पुण्यकर्म: 1. दान, 2. शील, 3. ध्यान, 4. आदर, 5. सेवा, 6. पुण्यानुमोदन, 7. इतरांच्या कुशल पुण्यकर्मात आनंद मानणे, 8. धम्मश्रवण करणे, 9. धम्मप्रचार करणे आणि 10. सम्यक दृष्टीचा विकास करणे. सकारात्मक दृष्टीने काम करण्याचा उत्साह व आवड निर्माण करून थोडे पुण्य कुशल कर्म केल्याने पुण्याचा घडा भरीत तुम्ही सुद्धा श्रद्धा, शील व वीर्य सामर्थ्याबरोबरच समाधी आणि धम्म निश्चयाने परिपूर्ण बनून, विद्वान बनून, सर्वथा स्मृतिमान राहून दुःखाचा भवसागर पार करा आणि तथागत बुद्धांच्या शिकवणुकीचा खजिना प्राप्त करून आपले जीवन सुखमय करा.